आकाशवाणी आमदार निवासमध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। आकाशवाणी इथल्या रूम नंबर 408 मध्ये एक कार्यकर्ता राहत होता। कार्यकर्त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलंय। रात्री 12:30 वाजताच्या सुमारास या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आकाशवाणी आमदार निवासामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय। सागर, जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार रूम नंबर 408 ही आमदार विजयकुमार देशमुख यांची खोली आहे आणि त्या खोलीमध्ये सोलापूरची एक व्यक्ती काही दिवसापासून राहत होती। मात्र रात्री हृदयविकाराचा झटका आल्यामुळे वारंवार अँब्युलन्सला कॉल केला जात होता, मात्र अँब्युलन्स वेळेवरती उपलब्ध झाली नाही आणि त्यामुळे नाईलाज असतो पोलिसांना फोन करावा लागला आणि त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले। पोलिसांच्या गाडीतून संबंधित इसमाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। आकाशवाणी आमदार निवासामध्ये आमदार हे फारशा प्रमाणामध्ये राहत नाहीत, मात्र त्यांचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेले या ठिकाणी वास्तव्यास असतात आणि रूम नंबर 408 मध्ये ही सोलापूरची व्यक्ती जी आहे ती काही दिवसापासून राहत होती। मात्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तात्काळ उपचारासाठी अँब्युलन्सला वारंवार फोन करण्यात आले, मात्र अँब्युलन्स उपलब्ध झाली नाही अशी माहिती जी आहे तिथल्या आता स्थानिक लोकांकडून कळते आहे आणि त्यानंतर नाईलाज असतो पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांची गाडी या ठिकाणी पोहोचली। पोलिसांच्या गाडीतून संबंधित इसमाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या संदर्भात एडीआर घेऊन चौकशीला सुरुवात केलेली आहे। मात्र नक्कीच कृष्णा, त्यामुळे या आमदार निवासामध्ये विविध भागातून कार्यकर्ते येत असतात, त्यातीलच सोलापूरच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। धन्यवाद या माहितीसाठी।